नमस्कार मित्रांनो. आजच्या शेअर मार्केट न्यूजमध्ये 4 मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. एका कंपनीने भारतात अत्याधुनिक सोलार प्लांट सुरू केला आहे, तर दुसऱ्या कंपनीने डिफेन्स सेक्टरमध्ये मोठा मास्टर स्ट्रोक. तर तिसऱ्या कंपनीने 600 कोटीचा एक्सपान्शनची घोषणा. तर चौथी सुझुकीने भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमसाठी तब्बल 2,000 कोटीचा फंड लॉन्च केला. या 4 बातम्यांचा संबंधित काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या सेक्टरवर सर्वाधिक लक्ष ठेवायला हवे, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया पहिल्या मोठ्या अपडेटपासून. रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधून आज मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. तर विक्रम सोलार. तर कंपनीने तामिळनाडूमधील गंगईकोंडान येथे अत्याधुनिक टॉपकॉन सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला आहे. या नवीन प्लांटमधून पहिला हायपरसोल एन टाइप टॉपकॉन सोलार मॉड्यूल यशस्वीपणे तयार करण्यात आला आहे. या मॉड्यूलची क्षमता 615 ते 640 वॅटपर्यंत असून असून कार्यक्षमता जवळपास 24% पर्यंत आहे. या प्लांटमध्ये ऑटोमेशन, एआय आधारित क्वालिटी कंट्रोल आणि रिअल टाईम मॉनिटरिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कंपनीचे लक्ष्य फायनान्शियल 30 पर्यंत 24 गिगावॅट इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी उभारण्याचे आहे. भारताच्या रिन्युएबल एनर्जी मिशनसाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोडी मानली जात आहे. आता डिफेन्स सेक्टरमधून एक मोठी बातमी म्हणजेच रेमंडने भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच BELचे माजी CMD भानू प्रकाश श्रीवास्तव यांची डिफेन्स बिझनेसचे CEO म्हणून नियुक्ती केली आहे. या घोषणेनंतर रेमंडच्या शेअर्समध्ये जवळपास 4% ची वाढ झाली आहे. त्यानंतर डिफेन्स इलेक्ट्रॉनिक, मिसाईल सिस्टम आणि रडार टेक्नॉलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे. कंपनी डिफेन्स आणि एरोस्पेस व्यवसायात आक्रमक विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहे. मेक इन इंडिया आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा फायदा रेमंडला भविष्यात होऊ शकतो. आता पुढील बातमी म्हणजे टेक्सटाईल सेक्टरमधून लक्स इंडस्ट्री. तर कंपनीने 600 कोटीचा एक्सपान्शन प्लॅनला मंजुरी दिली आहे. पश्चिम बंगालमधून दानकुनी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कंपनीची उत्पादन क्षमता 12 कोटी तुकड्यावरून 30 ते 32 कोटी तुकड्यापर्यंत वाढणार आहे. कंपनीचे लक्ष्य 2032 पर्यंत दरवर्षी जवळपास 1,000 कोटी अतिरिक्त महसूल मिळवण्याचे आहे. या विस्तारामुळे हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आता पुढील बातमी म्हणजे स्टार्टअप आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टरमधील सर्वात मोठी बातमी म्हणजे सुझुकी मोटर. तर कंपनीची उपकंपनी नेक्स्ट भारत व्हेंचरने 2,000 कोटीचा इम्पॅक्ट फंड लॉन्च केला आहे. हा फंड ग्रामीण भारतातील आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. ॲग्रिकल्चर, हेल्थकेअर, फायनान्शियल इन्क्लुजन, एआय आणि रुरल सप्लाय चेन या क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. पहिल्या फंडमध्ये अनेक स्टार्टअप कंपनी चांगली प्रगती केल्यानंतर आणि दुसरा आणि अधिक मोठा फंड लॉन्च केल्यानंतर करण्यात आला आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ही अत्यंत सकारात्मक बातमी मानली जात आहे. जर आजच्या सर्व बातम्याकडे एकत्रित पाहिले तर चार वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मोठ्या गुंतवणुकीचे चित्र दिसत आहे. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये विक्रम सोलार, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रेमंड, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लक्स इंडस्ट्री आणि स्टार्टअप इकोसिस्टममध्ये सुझुकी. यावरून भारतीय उद्योग क्षेत्रातील दीर्घकालीन एक्सपान्शन आणि कॅपॅसिटी बिल्डिंगवर भर दिला जात असल्याचे स्पष्ट दिसते. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर आजच्या चारही बातम्या दीर्घकालीन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते एका बाजूला सोलार मॅन्युफॅक्चरिंग वाढत आहे, दुसऱ्या बाजूला डिफेन्स सेक्टरमध्ये अनुभवी नेतृत्वाची एंट्री झाली आहे, तर टेक्सटाईल सेक्टरमध्ये कॅपॅसिटी एक्सपान्शन होत आहे, तर स्टार्टअप इकोसिस्टममध्ये 2,000 कोटीचा नवीन गुंतवणूक जाहीर झाला आहे. तर मित्रांनो, आजच्या चारही बातम्या तुम्हाला सर्वात जास्त सकारात्मक कोणती वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.